हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे बुधवार आणि आज होता उर्वीचा डोस. तर तिला आता 1.5 वर्ष पूर्ण झालेत. तर तिला आज डोस द्यायचा होता. तर तसं म्हणजे मागच्या बुधवारीच तिला म्हणजे 1.5 वर्ष पूर्ण झालं आणि तसंही थोडं मागं पुढं म्हणजे डोस द्यायला लेट झाला तर थोडाफार चालतो. तर मग आज चाललो होतो आणि इथं सरकारी दवाखाना आहे तर तिथंच द्यायचा होता डोस तिला. म्हणजे तिथल्या ज्या सिस्टर आहेत तर त्यांना अगोदर कॉल केला होता सकाळी येऊ का म्हणून. मग त्यांनी या म्हणल्यानंतर मग आता निघालेलो होतो. तर इथं आम्ही सायकल रिक्षामधून चाललो होतो. तर बघा ऊन किती आहे, भरपूर ऊन लागते. तर घरापासून थोडंसं लांब आहे म्हणून मग आम्ही सायकल रिक्षा करून चाललो आहे. चला तर मग आता तिथे गेल्यानंतरच समजेल 2 इंजेक्शन आहेत की 3 इंजेक्शन. चला तर मग आता जाऊयात. तर आता इथं आम्ही दवाखान्यामध्ये आलो आहे आणि गर्दी पण आहे. सरकारी दवाखाना असल्यामुळं थोडीफार गर्दी आहे. तर अजून नंबर वगैरे आला नव्हता. इथं अगोदर ऑनलाईन रजिस्टर करायला लागतं. तर त्यासाठी इथं थांबलो होतो आम्ही. तर इकडं पलीकडच्या रूममध्ये श्रीचं पप्पा आणि श्री तिचं ऑनलाईन रजिस्टर करायला लागले. तर बघा गरमी एवढी आहे, तिथं कूलरसुद्धा लावला आहे एका साईडला दरवाजामध्ये. त्यानंतर घरी आलो आणि 4 वाजता बघा इथं पावसाचं वातावरण झालं होतं. आभाळ आलं होतं, ऊन वगैरे काहीच नव्हतं. सकाळी भरपूर ऊन लागत होतं बाहेर जाताना, गरम पण खूप होत होतं. आणि नंतर बघा आता 4च्या दरम्यान आता एवढा पावसाचं वातावरण झालं आहे आणि थोडासा पाऊस पण येतो आहे. बघा तुम्हाला दिसत असेल पलीकडच्या साईडला भिंतीवरती पडतोय आणि असा व्हिडिओमध्ये काही एवढा जास्त दिसत नाही. तर पाऊस पण यायला चालू झाला होता. तर म्हणलं चला कपडे वरचे आणूयात अगोदर. तर दवाखान्यामध्ये गेलो आणि तिथं ऑनलाईन रजिस्टर केलं अगोदर आणि त्याच्यानंतर तिला डोस दिला, एक हातामध्ये आणि एक मांडीत दिला आणि इंजेक्शन दिल्या फक्त रडली. नंतर काय एवढी रडली नाही, येताना हसत होती. आणि नंतर घरी आलो, दुपारी थोडासा आराम केला, जेवण वगैरे केलं. स्वयंपाक एवढा काही लवकर सकाळी बनवला नव्हता. नंतर डाळ खिचडी केली, जेवण केलं आणि नंतर उर्वी खेळत होती अगोदर आणि एकदा झोपून उठली की मग नंतर तिचा पाय सुजला. नंतर रडायला लागली, काय खेळत नव्हती काय नव्हती, एका जागेलाच बसत होती कारण तिचा पाय दुखत होता आणि ताप येईल म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तर औषध वगैरे दिलं होतं. तर म्हणलं ताप आल्यानंतरच पाजायचं. नंतर 4 वाजता दुपारीवरून कपडे वगैरे आणले, घड्या घालून ठेवल्या. तरी तसरीसुद्धा मला कपड्यांच्या घड्या घालू लागत होता. तर कपडे वगैरे आणून ठेवले, झाडून वगैरे काढलं सगळं आणि देवाला तेव्हा अगरबत्ती लावली. चहासुद्धा बनवून ठेवलो मी आणि श्री. चहा बिस्किट खाल्लं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे बनवला. आणि स्वयंपाकामध्ये आज काय फक्त वरण भात आणि चपाती बनवली होती. तिखट भाजी काही बनवलीच नव्हती. वरण असलं तरी चालतं. त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. आज स्वयंपाक जरा लवकरच झाला होता. त्याच्यानंतर मग म्हणलं खूप दिवस झालं क्लीनअप केलं नव्हतं तर ते पण म्हणलं करूया. तरी तर माझा व्हिडिओ बनवायचा चालू होता आणि तोपर्यंत लाईटच गेली. त्याच्यामुळे इकडच्या रूममध्ये येऊन बसायला लागलं. इन्व्हर्टर आहे पण तरी पण लाईटचा उजेड काय एवढा जास्त येत नाही. रिंग लाईट वगैरे लावली की कसं व्हिडिओ क्लिअर दिसतात. त्यासाठी मग लाईट गेली म्हणून मग मी इकडच्या रूममध्ये येऊन बसले. तर इथं लोशन वगैरे लावलं. तर इथं मी फेस पॅक बनवताना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी यूज करते तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता इथं मी संध्याकाळी म्हणजे फेशियल केले, त्याच्यामुळं मग म्हणलं आता व्हिडिओ नंतर सेपरेट शेअर करावा. चला तर मग आजचा माझा छोटासा व्हिडिओ मी इथं समाप्त करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.